मनीष सर 1 मिनिट आपण यायचं आहे. स्ट्राईकवर आहे, नॉट स्ट्राईक केला नितीन माने. चला दरम्यान बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल मॅच नितीन माने आणि त्याचबरोबर सारंगला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मनोज सकपाळ आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल खोलवर टपायचा ब्लॉक होलचा चेंडू डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉल वरती डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता हे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी आपण डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू हातायला गेला. खोलवर टपायचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा पुश केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत मुकेश शिंदे आणि त्याच दरम्यान इथे एक धावला फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येला आता मात्र श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार दिला. आता सुरुवात झाली. पहिली धावला फलकावरती लगावली जाते. अगदी आपण पाहिलं तर आता सुरुवात झाली आहे. स्ट्राईक वरती सारंगला आपण पाहतोय. या मॅच मध्ये अगदी विचार केला तर महत्वाचा सामना असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण पावड्याचा चॅम्पियन्स कोण होणार यासाठीच हे बॅटल. सरबाटने पुश केला, डिफेंड केला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या मैदानाच्या आतपर्यंत. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस पॉइंटचा क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. नितीन माने धोक्याची घंटा. विकेट आली आहे. माघारी परतावा लागतोय. कमॉन डीसे. सोमा डीसे पहिली विकेट नितीन मानेची आली. माघारी परतावा लागतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. आदरणीय मंदार पाटील सर, त्याचबरोबर आदरणीय सौरभ कुलकर्णी सर, तेजस्विनी चौगुले मॅडम आणि त्याचबरोबर अमोल नवले सर आणि अक्षय घाडगे सर, विपुल भंडारी सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. लोकनाथ चषकामध्ये त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणाने स्वागत केलं जातं. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती संदीप स्पोर्ट संघाचा कर्णधार अर्थातच धनराज कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. एक या आकड्यावरती पहिली विकेट, पहिला धक्का अर्थातच एक या आकड्यावरती बसलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. धनराज कांबळे कर्णधाराची एंट्री मैदानाच्या आतपर्यंत झाली. मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू मनगटाच्या साह्याने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र एक या आकड्यावरती स्थिरावल्या. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अर्थातच पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. प्रशांत पिंगळे तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट झाले. एका डायवरती समाधान राहावं लागतंय. षटक क्रमांक पहिला अर्थातच झालाय संपुष्टात. धावसंख्या दोन्ही आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा.
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर थँक्यू शिवसेना उपशहर प्रमुख अर्थातच आदरणीय गुरुदास टोमरे सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. लोकनाथ चषकामध्ये सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. निश्चितच इथे बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहिलं तर कोलकातामध्ये इडन गार्डन्सच्या मैदानावरती अगदी आपण पाहिलं तर डू ऑर डाय ची लढत भारत संघासाठी देखील असणार आहे. आणि दरम्यान भारताने टॉस जिंकला आणि अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील तिथे घेतलाय. आणि इथे देखील आपण पाहिलं तर वायर स्पोर्ट संघाने देखील टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला पारितोषिक आलंय आदरणीय संदीप कांबळे सर यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मुकेश शिंदे आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच कसबा बावड्यातील एक जबरदस्त खेळाडू, अगदी टेनिस बॉल क्रिकेटचा काळ या खेळाडूने देखील गाजवलाय आणि पुन्हा एकदा चांगला खेळ सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच मुकेश सध्याच्या कडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये आलाय. ओहो वळवलाय बॉल, टप्पा पडला बाहेरच्या दिशेला, डॉट बॉल येतोय. चला दरम्यान पारितोषिक धनराज कांबळे यांच्यासाठी देखील असणार आहे. षटकारासाठी एक षटकार मारला तर इंडियन ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि अक्षय चोपडे सर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. चला बक्षिसांची खैरात केली जाते. कोण होणार बावड्याचा चॅम्पियन यासाठीचा हा सामना मेगा फायनलचं बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आकड्यावरती सध्याच्या घडीला एक विकेट आली. मुकेश शिंदे धावा रोखल्यात. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल हाताळला. हा चेंडू देखील वळवलाय, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळालाय, पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. वाईट +1 अर्थातच 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती. आता मात्र 4 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचते. मुकेश शिंदेला आपण पाहतोय. यस निश्चितच इंडियन ग्रुप कडून सारंग कांबळेसाठी देखील पारितोषिक असणार आहे. षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज सारंग कांबळेसाठी देखील असणार आहे. फटका इथे फसलाय. मनोज सकपा धावतात मात्र इथे वॅकन्सी एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक धावतात मात्र रेस जिंकले. बॉल नाही, धावा मिळतात त्या 4. आलाय सारंगच्या बॅटवरून चौकार. से 8 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचत्या. 8 ऑन दी बोर्ड. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मुकेशवरती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. वॅकन्सी एरिया खाली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉल पडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मुकेश शिंदे रोखण्याचा प्रयत्न करतायत मात्र सारंग कांबळे एक वेगळेच मनसुबे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न इथे सारंगच्या माध्यमातून केला जातोय. षटकार मारला तर 500 रुपये संधी असणार आहे इंडियन ग्रुप कडून. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अक्षय चोपडे सर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आणि संदीप कांबळे सर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. दरम्यान इथे एक सिंगल आले.
सर आकाश चोपडे सर यांच्याकडून विकेटसाठी पारितोषिक 200 रुपयांचं असणाऱ्या विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आकाश चोपडे सर यांच्याकडून देखील आलंय. फुडला गेले फटका इथे फसलाय खाली क्षेत्र वॅकेंट्स एरियामध्ये बॉल पडत असताना पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा झाले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड, 12 धावा धाव फलकावरती. अगदी आपण पाहिलं तर पहिलं षटक 2 धावांचं, त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि जरी पाहायला गेलं तर धावा थोड्याशा खर्च झाल्या आहेत, मात्र इथे मोठा फटका घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. सिंगल धाव धाव फलकावरती लेग बाईसच्या स्वरूपात ऍड केली जाईल. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलंय. धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 13 या आकड्यावरती. 13 धावा 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती. ते या मॅच मध्ये विशेष आकर्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच मनीष काळे सर यांचा नृत्य आविष्कार आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. डान्सिंग अंपायर या स्पर्धेमध्ये मनीष काळे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. 13 धावा धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ संपला आणि आता तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अर्थातच मनोज सकपाळच्या खांद्यावरती दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील लेजंड खेळाडूंच्या यादीतलं आणखीन एक मोठं नाव सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतं. मनोज सकपाळ आले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये थोडासा संयम फलंदाज पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर मिडल ऑफ द क्रीज डिलिव्हर्ड केला आणि इथे डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती लगेचच आला देखील. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. कौतुक विकेट किपरचा देखील करावा लागणार आहे. धावा इथे वाचवल्यात. अर्थातच आपण पाहिलं तर चांगला ग्लव्ह वर्क बिहाइंड द विकेट विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डॉट बॉल आलाय. मनोज सकपाळ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक यावेळेस मात्र आपण आता पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 22च्या स्वरूपात ती एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 14 या आकड्यावरती धावसंख्या. 14 ऑन दी बोर्ड. स्लॉट मध्ये आउट ऑफ दी प्लॉट धनराज कांबळेच्या पाठमधून आकाशाला हा गवसणी घालणारा ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर कम ऑन. चला त्याचबरोबर 500 रुपयांचं कॅश प्राइज धनराज कांबळे इंडियन ग्रुपच्या माध्यमातून जमा झालाय. डीजे मास्टर या मॅच मध्ये खास आकर्षण आहे अर्थातच मनीष काळे सर डान्सिंग अंपायर यांचा नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार गेला, चौकार गेला, विकेट गेली, लगेचच गाणं लावायचंय. पंचांसाठी आपल्याला विनंती असणार आहे. डीजे मास्टर यस निश्चितच 20 या आकड्यावरती धावसंख्या. आमच्या डान्सिंग अंपायरना प्लीज नाराज करू नका कारण त्यांच्यावरती ती स्पर्धा अवलंबली. अगदी आपण पाहिलं तर 5 दिवस पंचांची भूमिका चूक मनीष काळे सरांनी बजावल्या. निश्चितच बावड्याचा चॅम्पियन्स कोण होणार याच्यासाठी प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. बावड्याचे दर्दी प्रेक्षक देखील जोडले गेले. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली.
चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस देखील अगदी आपण पहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल आलाय. 20 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची ही मेगा फायनल आणि या मेगा फायनल मध्ये उत्तर लिहिलंय कुंटा संघ कुरनार. बावडा चॅम्पियन्स ट्रॉफी वरती नाव. फुलवटापाचा बॉल. यावेळेस बॅटची कडा घेतली. पाठीमागे चाललाय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय 21 या आकड्यावरती. 21 ऑन दी बोर्ड. स्ट्राईक इन वरती सारंग कांबळेला आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर एक षटकार धनराजच्या बॅट मधून आलं. सारंगने देखील षटकार मारला तर इंडियन ग्रुप कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. मात्र वेग इथे प्रचंड होता. वेगामध्ये बीट केलाय. टॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ची सांगता षटक क्रमांक 3 ची सांगता इथे झाली आहे. धावसंख्या 21 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांच्या अखेरीस 21 धावा धाव फलकावरती. थँक्यू सो मच डीसे. दरम्यान 21 या आकड्यावरती धावसंख्या 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आता मात्र 4थ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार. चला थोडासा वेग घ्यायचा आहे. टीम मीटिंग्स नको आपल्याला विनंती आहे. वायर स्पोर्ट्स टीम मीटिंग नको. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इम्रान इनामदार यांना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 4थ्या षटकामध्ये इथे विश्वास दाखवलाय. 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. इम्रान यांच्या खांद्यावरती आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये 21 धावा बनवल्यात आणि आता 4थं षटक. आणखीन एक बावड्यातील जबरदस्त खेळाडू इम्रान इनामदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पारितोषिक असणार आहे विकेटसाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज आकाश चोपडे सर यांच्याकडून असणार आहे. पारितोषिकामध्ये वाढ केली जाते कारण सामना रंगतदार होणार आहे. बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची ही लढत आपण पाहतोय. ओ आतमध्ये आला. मॅजिक चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू इथे हाताला. मात्र फेकी खराब राहिली आहे. त्यामुळे इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती 22च्या स्वरूपात या 2 धावा आल्या आहेत. ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहायला आवडणार आहे. अगदी आपण पाहिलं तर मॅजिक चेंडू इम्रान इनामदार यांचा पाहायला मिळाला. टप्पा पडला आणि आतमध्ये आलाय. बीट केलाय फलंदाजाला पूर्णपणे. इथे 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. त्याचबरोबर याच पवेलियन मैदानावरती जुने जाणते खेळाडू वायर संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. योगेश रक्टे सर आणि त्याचबरोबर अमित कारंडे सर हे देखील या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. बावड्यातील हे जुने जाणते खेळाडू आहेत. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. प्रतीक पाटील डीप मधून येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला जाऊन पोहोचत आहे. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. इम्रान इनामदारला आपण पाहतोय. बावड्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू. ते आपण पाहिलं तर या बावडा नगरीने अनेक स्टारकास्ट खेळाडू दिले. त्यामध्ये विचार केला तर मनोज संगपाळ हे मोठं नाव. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मुकेश शिंदे. त्याचबरोबर आपण नंदू उल्पे असतील. त्याचबरोबर नितीन माने, ओमकार खामकर, मुकेश शिंदे आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील. सध्याच्या घडीला पाहिलं तर
एक युवा अपकमिंग सुपरस्टार इंद्रजित बावडेकर, धनराज कांबळे, सारंग कांबळे असे अनेक स्टारकास्ट खेळाडू या बावडा नगरीनं दिलेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालंय. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याचं यश देखील मिळालंय. सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 25 या आकड्यावरती. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक 17च्या घडीला प्रगतीपथावरती आहे. वेगात होता यावेळेस. वेग प्रचंड पाहायला मिळाला. विविधता दाखवली जाते. या अगोदरचा चेंडू गती परिवर्तन होता. चेंज ऑफ पेस त्यानंतर हा चेंडू वेगात होता. प्रचंड वेग. इम्रान इनामदार गोलंदाजीच्या माध्यमातून कमाल करत असताना पाहायला मिळत आहेत. एक मॅजिक चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि अशा प्रकारची गोलंदाजी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी कमी धावा मॅच मध्ये बनवल्या आहेत. चेंज ऑफ पेस यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका एक्झिक्यूट केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येतं. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. अगदी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धनराज कांबळेला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. थोडीशी शांत खेळी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. सारंग कांबळे 10 मध्ये 8 खेळत आहेत तर 11 मध्ये 12ची खेळी धनराजच्या बॅटमधून आली. आता ती आक्रमकता दाखवण्याची वेळ आले. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. फटका केला. क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि लगेच 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. धावसंख्या 29 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मुकेश शिंदे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मुकेश शिंदे यांना आपण पाहतो 5व्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अगदी आपण पाहिलं तर चला दरम्यान 29 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. षटकार आलाय. कमॉन डीसे. काळे सरांसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. दरम्यान धावसंख्या आता मात्र 35 या आकड्यावरती. यावेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर वाईड यॉर्करचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. षटकारानंतर लगेचच इथे एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. कमबॅक झालाय. मुकेश शिंदेचं मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन झालंय. चला नक्कीच सारंगसाठी देखील 500 रुपये जमा झाले आहेत. इंडियन ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयांचं
कॅश प्राइज होतं. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि आता मी ते विकेट माघारी परतावा लागतंय. विकेट आली आहे. कमॉन डीजे, डीजे मास्टर. बिना चैन कहा रे, एक जबरदस्त नृत्य पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. चला पारितोषिक आलंय. जर ओमकार कामकरने प्रत्येक षटकारासाठी ओमकार कामकरच्या संतोष कासवटकर कोल्हापूर जिल्ह्यातील लेजंड खेळाडू त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि विकेटसाठी महेश जांभळे सर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट हे पाटल एका बाजूला, मुकेश शिंदे तर दुसऱ्या बाजूला ओमकार कामकरला आपण पाहतोय. बावड्यातील दोन्ही जबरदस्त खेळाडू सध्याच्या घडीला एकमेकांच्या विरोधात. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बाटल. चला ओमकार कामकर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज, संतोष कासवटकर आणि विकेट साठी कॅश प्राइज मुकेश शिंदे यांच्यासाठी असणार आहे. महेश जांभळे सरांकडून एक कॅश प्राइज असणार आहे. हो, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांचा इशारा, व्हाईट बॉल झालाय. यस 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 यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि इथे मात्र एक्स्ट्रा धाव फलकावरती. जसा व्हाईट बॉलचा इशारा, टाळ्यांचा गजर देखील झालाय. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विकेट घेतली तर कैलासवासी विजेंद्र बावडेकर बिबट्या भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. मुकेश शिंदे यांच्यासाठी विकेट महत्वाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ओमकार कामकर आहेत. आडवा बाटने ऑन साइडला टर्न केलाय, खराब चेंडूचा घेतलाय समाचार आणि त्यानंतरच सेलिब्रेशन चौकार. यस, चौका टोकला आणि त्यानंतरच थँक्यू 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 डीसे, थँक्यू डीसे, थँक्यू सो मच डीसे. दरम्यान आपण पाहिलं तर चौका ठोकला आणि त्यानंतर इथे ते सेलिब्रेशन देखील झालंय. 4 धावा धाव फलकावरती, 40 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. आता मात्र आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक. मुकेश शिंदेला आपण पाहतोय थोडीशे महागडे ठरले. अगदी आपण पाहिलं तर 1.4 षटकामध्ये 21 धावा इथे खर्च केल्या आहेत. मात्र रोखाव्या लागतील या धावा, आता मात्र रोखायच्या आहेत. ओमकार खामकर अगदी आपण पाहिलं तर आल्याला एक चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आलाय आणि यासाठी ओळखले जातात. ती आक्रमकता त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला मुकेश शिंदे, हा चेंडू जबरदस्त अपील केली आहे. मात्र इथे मात्र आपण पाहिलं तर एकच धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाटतातच पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 41 आकड्यावरती. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आणखीन एक षटकार धनराज कांबळेने लगावला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज इंडियन ग्रुप यांच्याकडून आलाय. त्याचबरोबर यस, निश्चितच आपण आता मात्र पाहतो 41 धावा, एका चेंडूचा के शिल्लक आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक, येतोय शॉट फाईन लेगचा. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 42 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलं. धावसंख्या 42 आकड्यावरती 5 षटकांच्या अखेरीस. थँक्यू सो मच डीजे,
त्याचबरोबर आपण पाहिलं तर या बावडा परिसरातील लेजंड खेळाडू अर्थातच जुने जाणते खेळाडू सातत्याने बावडा मैदानावरती स्पर्धा आणि त्यांचं मुलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते आणि मार्गदर्शन देखील सातत्याने त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच आदरणीय संतोष गायकवाड सर असतील, शामराव करपे सर असतील, तानाजी लांडगे सर असतील आणि जॉनी पाडळकर सर असतील, यांचं सातत्याने मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटवरती अतोनात प्रेम देखील त्यांचं सातत्याने पाहायला मिळतं. यस, निश्चितच वृक्षप्रेमी देखील आहेत. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सौरभ महापुरे दाखवत असताना पाहायला मिळतोय. अखेरचं षटक 6व्या षटकामध्ये इथे सौरभ महापुरेवरती विश्वास दाखवलाय. सौरभ महापुरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न चाललाय सर. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळते. 42 या आकड्यावरती धावसंख्या रोखली. अजूनही आपण पाहिलं तर हे शेवटचं षटक सौरभ महापुरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये इन अँड ऍक्शन, छोटा पाकेट आणि बडा धमाका, छोटा तीर वार गंभीर करण्यासाठी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. धनराज कांबळे थोडेसे शांत राहिले. 14 मध्ये 15 धावा त्यांच्या बॅटमधून संयमाची खेळी आली आहे. मात्र आता आक्रमकता दाखवण्याची वेळ आली. आडवा बॅटने यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला. प्रोटेक्शन डीप मधून प्रतीक पाटील येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. 43 ऑन दी बोर्ड. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. 6वं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती. ओमकार खामकर आता स्ट्रायकिंग एंडवरती एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. ती आक्रमकता दाखवावी लागणार आहे त्यांना देखील. अगदी आपण कसबा बावडा चॅम्पियन्स ट्रॉफी पाहतोय. फायनल मॅचचा थरार आपण पाहतोय आणि या फायनल मॅच मध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करायचं आहे तर कुठेतरी 6 षटकामध्ये 60 धावा कमीत कमी बनवावा लागतील. फायटिंग टोटल पर्यंत जाण्यासाठी 60 धावा तरी अपेक्षित असणार आहेत. मात्र आता ती जबाबदारी ओमकारवर आणि धनराजवरती असणार आहे. धनराज थोडीशी शांत पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला ओमकार आल्या आल्या ती आक्रमकता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू हातायला अगदी आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 43 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावांपर्यंत पोचले जातील संदीप स्पोर्ट्स हे पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्यात. वेगात होता, वेगामध्ये बीट केलाय, पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहे, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. कन्सिक्युटिव्ह 2 डॉट बॉल आलेत मैदानाच्या आतपर्यंत. अगदी आपण पाहिलं तर आता कुठेतरी थोडेशा बॅकफुटवरती ढकलले गेलेत संदीप स्पोर्ट्सचा संघ. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवट गोड करावा लागेल म्हटलं जाताना. अंत भला तो सब भला आणि आता तो शेवट गोड करण्याची संधी असणार आहे. ओमकार खामकरकडे. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करावं तितकं कमी आहे. सौरभ महापुरे अखेरच्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवरती 1 धाव खर्च केली. ओहो, यावेळेस देखील एक्सप्रेस डिलिव्हरी आणि आता थेट माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. ओमकार खामकरची विकेट आली आहे, महत्वाची विकेट. धक्का क्रमांक 3. ओमकार बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
मध्ये एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अगदी आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती. यात निश्चितच या विकेटसाठी पारितोषिक आलंय सौरभ महापुरेसाठी. विशाल महापुरे कोल्हापूरचे मानबिंदू यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे सौरभ महापुरेसाठी. 43 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आपण पाहतोय. शेवटच्या बॉल वरती देखील पाठीमागे चाललाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण झालंय करा. लेग बाईच्या स्वरूपात धावा मिळतात त्याच्यावर आला. शेवटच्या बॉल वरती हा चौकार. षटक क्रमांक 6 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या 47 आकड्यावरती. टाळ्यांचा थँक्यू. असणाऱ्या धनराज कांबळे आणि त्याचबरोबर सारंग कांबळे आपलं 1000 रुपयांचं कॅश प्राइज स्वीकारायचं. प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज इंडियन ग्रुपच्या माध्यमातून आपल्या षटकारासाठी आलं होतं. यस निश्चितच लोकनाथ चषक 2026 ची मेगा फायनल देखील ठीक आज 8 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषकाची ही स्पर्धा आपण पाहतोय. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अर्थातच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन लोकनाथ चषक 2026 रणसंग्राम आणि या स्पर्धेची मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कैलासवासी अरुण रणदिवे प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघ. या दोन्ही संघांमध्ये मेगा फायनलचं बॅटल ठीक 8 वाजता पार पडताना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय तर या स्पर्धेचा शेवटचा सामना मेगा फायनलचा बॅटल 8 वाजता पाहायला मिळणार आहे. टॉस देखील लगेचच केला जाईल हा सामना संपल्यानंतर आणि सामन्याला देखील लगेचच सुरुवात देखील केली जाईल. छत्तीस मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण देखील लगेचच लावायचंय. संदीप स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेचच. काय झालं? मेसी जोडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली आहे. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील बावडाचे हे दोन अपकमिंग सुपरस्टार. अर्थातच एका बाजूला
प्रतीक पाटील, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रशांत पिंगळे ही जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर बावड्यातील अपकमिंग सुपरस्टार प्रतीक पाटील आहे, तर दुसऱ्या बाजूला नारायणी ब्रँड अर्थातच प्रशांत पिंगळेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यस, निश्चितच आपण पाहिलं तर संदीप स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये वाया स्पोर्ट्सचं हे बॅटल पाहायला मिळतंय. राहुल पवार. राहुल पवार यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी. 36 मध्ये 48 धावांची गरज. प्रशांत पिंगळे स्ट्रायकिंग इन वरती मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळत आहेत. वायर स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक प्रशांत पिंगळे आपण पाहतोय. मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक धनराज कांबळे येत आहेत तोपर्यंत एक सिंगल डाव आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्येला श्री गणेशा झाला. अगदी आपण पाहिलं तर वायर स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर या वर्षीच्या हंगामामध्ये चौथी फायनल खेळत असताना पाहायला मिळत आहे. डी वाय पाटील स्पर्धेची फायनल, डोगरा चषकाची फायनल, चान्सलर चषकाची देखील फायनल आणि आता ही चौथी बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची देखील फायनल खेळत असताना पाहायला मिळत आहेत वायर स्पोर्ट्सचा संघ. चला, यानंतरचा होणारा सामना कैलासवासी अरुण रणदिवे स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील महालक्ष्मी स्पोर्ट्स. दोन्ही टीम आपल्याला विनंती आपण रेडी राहायचं. प्रमुख पाहुणे येणार आहेत, मुख्य मान्यवर येणार आहेत, त्यामुळे लगेचच हा सामना संपल्यानंतर मेगा फायनलला देखील सुरुवात केली जाईल. प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बावड्यातील हा अपकमिंग सुपरस्टार सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. सांगरूची डे नाईटची स्पर्धा अक्षरशः गाजवले. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द सिरीजचा सोफा सेट या खेळाडूच्या नावावरती राहिला होता. तो खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुल टॉस, आडवा पाटणे इथे फटका केलाय टाउन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. आलाय प्रतीकच्या बाट फिरून हा ब्रँडेड चौकार. यस, निश्चितच दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. यानंतर लगेचच मेगा फायनलचा सामना खेळला जाईल. कैलासवासी अरुण रणदिवे आणि त्यांच्या विरोध यस, कैलासवासी अरुण रणदिवे प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स दोन्ही संघांमध्ये आणि त्यांच्या विरोधात महालक्ष्मी स्पोर्ट्स प्रणित गोळीबारचा संघ. या दोन्ही संघांमध्ये बॅटल. दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं. लगेचच मेगा फायनलची लढत इथे खेळली जाईल. मात्र येथे प्रतीक पाटील बावड्याचा सुपरस्टार जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. चला, दोन्ही टीम्स यानंतर रेडी राहायचं. यस, निश्चितच आपण पाहिलं तर सलग 3 वेळा मॉर्टिन स्पोर्ट्स बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव कोरणारा संघ राहिला होता आणि आता मात्र आपण पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये थोडीशी कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. मात्र वायर स्पोर्ट्स हे सातत्याने चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती. प्रतीक पाटील या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला मिळते. आडवा बॅटने ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केला. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना सुरू
दिसत नाहीये. एक धाव फलकावरती या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 10 या आकड्यावरती. 10 ऑन दी बोर्ड, 10 धाव फलकावरती. चला पारितोषिक आलंय डॉट बॉल साठी. प्रत्येक डॉट बॉल साठी 50 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. अभि महाराज सर यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक डॉट बॉलला 50 आणि प्रत्येक विकेट साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. 200 रुपये आणि खात्यामध्ये ऍड झाले. तर राहुल पवार यांच्या विकेट मिळतीये. माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का. प्रशांत पेंगे बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. नवीन बॅटर इंद्रजित बावडेकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बावड्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावरती पहिली विकेट आली आहे. कैलासवासी यशवंत रखटे प्रणित वायर स्पोर्ट संघाची पहिली विकेट. यस निश्चितच. आणि इंद्रजित बावडेकर बॅटिंग साठी आलेत आणि त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी कोण आलाय? अर्थातच त्यांचे चिरंजीव इंद्रजित बावडेकर यांचे चिरंजीव विहान बावडेकर या स्पर्धेचा आणि त्यांच्या पप्पांच्या फलंदाजीचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. सध्याच्या घडीला आपण कमेंट्री बॉक्स मध्ये ते देखील पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे केलं जात आहे. सिंगल धाव फलकावरती. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. षटक क्रमांक पहिला अर्थातच इथे संपुष्टात आलाय. धावसंख्या 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस जिंकण्यासाठी 30 बॉल 37 धावांची आवश्यकता असणार आहे. चला यानंतर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. कैलासवासी अरुण रणदिवे प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रेडी राहायचं. आपल्या संघांना तयार ठेवायचं आहे. लगेचच सामना संपल्यानंतर आपला सामना मेगा फायनलचं बॅटल खेळलं जाईल. चला पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकारासाठी. प्रतीक पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी आकाश चोपडे सर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणारा. बक्षिसांची खैरात खऱ्या अर्थाने केली जाते. मात्र आता स्ट्रायकिंग गेंदवरती इंद्रजित बावडेकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी ओमकार खामकर कडे दिली जाते. अगदी आपण पाहिलं तर बावड्यातील आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू ओमकार खामकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 30 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. धावा इथे रोखायच्यात आणि ती जबाबदारी ओमकारच्या कांद्यावरती दिली गेली आहे. 11 या आकड्यावरती धावसंख्या. पहिलं षटक थोडस मागणं राहिलंय आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये ओमकार पाहायला मिळत आहेत. 30 मध्ये 37 ची गरज आहे. अपील अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. इंद्रजित बावडेकर बाद झालेत. मात्र निराश इथे विहान बावडेकरला केलंय. पण चेहऱ्यावरती दुःख पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापूर जिल्ह्याचा छोटा पॅकेट बडा धमाका. सौरभ महापुरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
कमी उंचीचा घातक फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 29 पर्यंत आता 37 ची गरज आहे. ओमकार खामकरने विकेट महत्वाची मिळवून दिली आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट ओमकारने मिळवून दिली आणि आता मात्र 11 या आकड्यावरती धावसंख्या स्थिरावली आहे. 2 विकेट 11 आकड्यावरती बाद झाले आहेत. 29 मध्ये 37 ची गरज आहे. कुठेतरी निराश विहान झालेत कारण पप्पांची विकेट आली आहे. इंद्रजित बावडेकर स्वस्तात बाद झाले आणि त्यामुळे ती निराशा विहानच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अपील केली आहे. पंचांचा इशारा आलाय. नॉट आउटचा अपील मात्र फेटाळले. डॉट बॉल येतोय. अगदी आपण पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. विड्थ मिळवण्याचा प्रयत्न, रूम बनवण्याचा प्रयत्न आणि तिथे डॉट बॉल येतोय. वेग होता या चेंडूवरती प्रचंड. ओमकार खामकर यासाठी ओळखले जातात. विविधता आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर थोडासा ओव्हर पिच हाताला फलंदाजाला सरप्राईज केला आणि त्यानंतर हा चेंडू अतिशय वेगात थोडासा गुडलाईन स्पॉट वरती केलाय. लेंथ मध्ये देखील विविधता पाहायला मिळाल्या. स्विच हिट रिव्हर्सचा फटका. यावेळेस देखील चेंडू सीमारेषेच्या पार. धावा मिळतात त्या 4. सौरभच्या बॅटवरून चौकार. कमॉन टीसे. चौकार आलाय. 15 या आकड्यावरती धावसंख्या. 15 ऑन दी बोर्ड. यावेळेस देखील जागा बनवली आहे. कव्हर पॉइंटला जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा वेग धरून जाऊ द्या. सारंग कांबळेच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि बावड्याचं मैदान टाळ्या वाजवत असताना पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा तिथे वाचवल्यात. एकच धाव पाहायला मिळते. 15 या आकड्यावरती धावसंख्या आणि आता मात्र आकाश चोपडे सर यांच्याकडून पारितोषिक प्रतीक पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं असणार आहे आणि प्रतीक आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. आवडायचा हा वंडर बॉय सध्याच्या घडीला चर्चित असणार आहे. नाव प्रवास कुठून सुरू झाला. पडंग्याचं मैदान, विकी चषकाची स्पर्धा, तिथून या खेळाडूच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि तिथून हा खेळाडू थांबलेला नाही. या जबरदस्त केस सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. बॅकफुटला गेले. डेलिकेट टच. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण दमदार राहिलाय. नक्कीच धावा पुन्हा एकदा वाचवलाय. ते एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. ओमकार खामकर एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली. अगदी आपण पाहिलं तर धावा रोखलायत मैदानाच्या आतमध्ये ओमकार खामकरने. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक कॅच पकडले. माघारी परतावं लागतंय. जबरदस्त झेल पकडलाय. विकेट आली आहे. दोन विकेट या षटकामध्ये आलाय. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आणि आता बॅटिंग साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मिस्टर सेन्सिबल अर्थातच मनोज संगपाळ बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सेन्सिबल बॅटर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला यानंतर लोकनाथ चषकची मेगा फायनल. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रेडी राहायचंय. दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. चला डान्सिंग अंपायर पंचांचा इशारा आलाय. म्हणजेच काय तर नृत्य आविष्कार होणार आहे. डीजे मास्टर आपण त्यांना साथ द्यायची आहे. तर यानंतरचा फायनलच्या दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल आणि सामन्याला देखील लगेचच सुरुवात केली जाईल. प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सामन्यामध्ये. त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा आणि चालू असलेल्या मॅच मध्ये देखील स्पीडअप घ्यायचा.
चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल पवार यांना आपण पाहतो. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 24 मध्ये 31 ची आवश्यकता. आतापर्यंत 17 धाव्या बनवल्या आहेत. प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज प्रतीक पाटील साठी देखील असणार आहे. आकाश चोपडे सर यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे. अगदी आपण आता पाहिलं तर 17 धावा. इथून पुढे संघर्ष करायचा आहे. संघर्षातून वाट काढायचे दोन्ही संघांना. सामना महत्वाचा आहे. कोणता संघ होणार बावडाचा चॅम्पियन्स आणि त्यासाठीच हे बाटल मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. सरळ बॅटने फटका इथे केला जातोय. मिड ऑफला क्लिअर केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. कमॉन डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलला भेदला आणि त्यानंतर हा चौकार येत असताना पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती 23 मध्ये 27 ची गरज आहे. नाव कसं यस निश्चितच या स्पर्धेचा आनंद रामातुरत सर देखील घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर डान्सिंग अंपायर यांच्या नृत्याचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील डान्स इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर केला जातोय. हो यावेळेस बाची कडा आणि इथे दूर राहिलेत. आता मात्र थोडेसे दूर राहिलेत. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 ऑन दी बोर्ड. 22 मध्ये आता 26 ची गरज आहे. अगदी आपण पाहिलं तर धावा बनवल्या आहेत. मात्र या मॅच मध्ये विकेट कालांतराने गेल्यात. त्यामुळे कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती कैलासवासी यशवंत रक्ते प्रणित वायर स्पोर्ट्सचा संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतो. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती उर्वरित 22 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणून संपा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस बॉल. यावेळेस देखील फटका एक्स्ट्रा कव्हर्सला गेला. डीप वरून प्रोटेक्शन आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती इथे समाधान राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र पाहायला गेलं तर 23 या आकड्यावरती 21 मध्ये 25 ची गरज असणार आहे. 21 मध्ये अर्थातच बनवायच्यात 25 धावा. यावेळेस देखील पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. प्रतीक पाटीलच्या माध्यमातून देखील सिंगल डबल वरती जोर दिला जातो. 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 25 या आकड्यावरती 20 मध्ये 23 ची आवश्यकता. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट केलं जात आहे. दोन्ही बॅटर्सना माहिती आहे विकेट फेकायची नाही आहे. या मॅच मध्ये या 2 खेळाडूंची खेळी महत्वाची राहणार आहे आणि त्यामुळेच तो संयमाचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 20 मध्ये 23 धावांची गरज असणार आहे. प्रतीक पाटील अगदी आपण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 17 धावांची खेळ त्याच्या बॅटमधून आली आहे. विस्फोटक अंदाज आक्रमक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने यावेळेस देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक 26 आकड्यावरती थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि तेच सिंगल डबलने तळ इथे साचवलं जात आहे. एकेरी दुहेरी धावेने हा सामना कुठेतरी खिशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय. कौतुक करावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांचं खऱ्या अर्थाने इथे कौतुक करावं लागणार आहे. सिंगल डबल धावा किती महत्वाच्या असतात ते मैदानाच्या आतपर्यंत दाखवलंय. 19 मध्ये 22 आवश्यकता आहे. 19 मध्ये आता 22 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले. पॉइंटचं क्षेत्र कॅप शोधलाय. सुईतून धागा काढलाय आणि त्यानंतर जमिनीला गुदगुदला करणारा मनोज संकपाळच्या बॅटवरून चौकार आलाय.
षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलाय. 30 धावा धावफलकावरती आवश्यकता 18 मध्ये 18ची असणार आहे. रनबॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय फटका केलाय, अगदी आपण पाहिलं तर डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका पाहायला मिळालाय. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधली गॅप शोधून काढलाय आणि त्यामधून हा चौकार मनोज सकपाच्या पाठमधून येत असताना पाहायला मिळालाय. 30 या आकड्यावरती धावफलक. यस, निश्चितच रामभाऊ देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चला राज काटकर, आपण माईकशी संपर्क साधायचा. राज काटकर, आपल्याला विनंती आहे. 18 मध्ये 18ची आवश्यकता आहे. 18 धावा अजूनही बनवायच्या आहेत. रणबॉल इक्वेशन आणि आता मात्र पुनश्च एकदा विश्वास इथे दाखवला जातोय ओमकार खामकर वरती. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी पुन्हा एकदा ओमकार खामकरच्या खांद्यावरती दिली जाते. खऱ्या हाताने आपण पाहिलं तर बावड्यातील आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, सातत्याने चांगला खेळ ओमकारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर स्काय चषक वटारची खुला गटाची स्पर्धा, तिथे देखील दर्जेदार कामगिरी. त्याचबरोबर सांगरोळची डे नाईट, शंभूराची डे नाईट स्पर्धा, तिथे देखील जबरदस्त खेळ ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर बावडा मैदानावरती देखील सातत्याने चांगला खेळ करत असताना पाहायला मिळालाय. तर मान आपण पाहतोय 30 या आकड्यावरती धावफलक. 30 ऑन दी बोर्ड. 18 मध्ये 18ची गरज आहे. रनबॉल इक्वेशन. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. आकाश चोपडे सर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज प्रतीक पाटील साठी देखील आहे, मात्र त्या षटकाराची गरज आहे. चला विकेट साठी संदीप कांबळे सर यांच्याकडून 251 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. संदीप कांबळे सर यांच्याकडून विकेट साठी 251 रुपयांचा कॅश प्राईज. यावेळेस आउटसाइड डी ऑफ स्टंप पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपात ही सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता जाऊन पोहोचतंय 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. या मॅच मध्ये कुठेतरी विचार केला तर कमी धावा या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या आणि त्यामुळेच कुठेतरी या मॅच मध्ये संदीप स्पोर्ट्सचा संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. मात्र 17 मध्ये 17 धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. तो संघर्ष, तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे, कारण ही फायनल मॅच आहे. बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ बावड्याचा चॅम्पियन होणार यासाठीचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरतील. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक कॅश ऑफ झाली आहे. जेल सोडलाय, लाखाची खाक केली आहे. तर मनोज सकपाळचा जेल इथे सोडलाय आणि ती निराशा ओमकारच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कारण एका महत्वाच्या खेळाडूचा जेल चुकी झाली आहे. एक सिंगल धाव देखील धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट धावसंख्या 32 या आकड्यावरती पारितोषिक होतं विकेटसाठी. संदीप कांबळे सर यांच्याकडून 251 रुपयांचं कॅश प्राइज होतं. ही विकेट आणि ओमकारच्या खात्यामध्ये लगेच 251 ऍड झाले असते. मात्र आपण पाहिलं तर इथे क्षेत्ररक्षकाची साथ नव्हती. म्हटलं जाताना टाळी एका हाताने वाजत नाही आणि इथे ती क्षेत्ररक्षणाची साथ असणं गरजेची होतं. ती साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच आता मात्र जीवनदान देखील म्हणून पाहायला मिळालंय. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. बॅटची कडा घेतले. यावेळेस देखील आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे कंप्लीट झाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र वधारत 33 या आकड्यावरती धावसंख्या आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. अर्थातच 15 मध्ये 15ची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मनोज सकपा यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 6 धावांची केली आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आली आहे. ओमकार खामकर विकेटसाठी संघर्ष करतायत. पहिलं षटक कौतुकास्पद हाताळलं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पुनश्च एकदा विश्वास दाखवला. अगदी तशीच गोलंदाजी जशी पहिल्या षटकामध्ये केली होती तशीच गोलंदाजी पूर्णपणे करत असताना पाहायला मिळतात. मात्र आता क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. अगदी आपण आता पाहिलं तर एक विकेट होती जवळपास, आता तोंडाशी घास आला होता.
मात्र तो निसटला आणि पुन्हा एकदा मनोज सकपाळ आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. तर रन बॉल इक्वेशन आहे. 15 मध्ये 15ची आवश्यकता आहे. कोणता संघ बावड्याचा चॅम्पियन होणार, या मैदानाचा कोणता संघ चॅम्पियन होणार. चला, मनोज सकपाळ यांची विकेट घेतली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज संदीप कांबळे सर यांच्याकडून ओमकार खामकर साठी असणार आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंप. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू हाताला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या एक्स्ट्रा धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 34 या आकड्यावरती 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 15 मध्ये 14ची आवश्यकता आहे. सामना बघायला गेलं तर वायर स्पोर्ट संघाच्या बाजूने झुकला, मात्र या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल नियमितपणे हाताळावे लागतील आणि कालांतराने विकेट येणं देखील गरजेचे आहे. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा फटका इथे चांगला केला गेला. प्रोटेक्शन डीप मधून आलं. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल परतलेत आणि त्याच वेगाने त्याच चपळाईने 2 धावा देखील पूर्ण करण्यामध्ये यश येते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 36 या आकड्यावरती 14 मध्ये आता 12ची आवश्यकता आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा फटका, आणि या फटक्यांसाठी ओळखले जातात मनोज सकपाळ. चांगली बॅटिंग या मैदानाच्या आतपरी केली जाते. 14 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. प्रयत्न ओमकार देखील करतायत विकेटसाठी. तो संघर्ष त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला सेन्सिबल क्रिकेटर आहे, सेन्सिबल बॅटर आहे आणि तो सेन्सिबल खेळ आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन यावेळेस देखील पॉइंटचा क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी आहे. कलेक्शन नाही आहे. एकेरी धावी ती कंप्लीट झाली आणि एका धावेवरती इथे समाधानी देखील राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक करतातच आता जाऊन पोहोचताय 37 या आकड्यावरती. 13 मध्ये 11ची गरज आहे. 13 चेंडू आणि 11 धावा म्हणजेच काय तर या मॅच मध्ये कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. कलसवासी यशवंत रक्टे प्रणित वायर स्पोर्ट संघाची. निश्चितच प्रतीक पाटील चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. 10 चेंडू मध्ये 19 धावांची खेळी प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आले. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा हा खेळाडू धावून येतो आणि तेव्हा तेव्हा त्या धावा देखील सातत्याने हा खेळाडू बनवतो आणि त्यामुळेच सध्याच्या घडीला हे नाव चर्चित आहे. प्रतीक पाटील आवडायचा हा वंडर बॉय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमी कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष या खेळाडूने वेधून घेतलंय. प्रेक्षकांना देखील अगदी मंत्रमुग्ध याच्या बॅटिंगच्या माध्यमातून केलंय. खेळाडू सध्याच्या घडीला 13 मध्ये 11ची आवश्यकता आहे. समीकरण थोडस सोपं पाहायला मिळत आहे. कैलासवासी यशवंत रकडे प्रणित वायर स्पोर्ट संघासाठी थोडस सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे चाललाय. नशिबाची साथ आणि हा येतोय नशिबाचा चौकार. धावा मिळतात 4. कमाल आहे. आपण रेडी राहायचं आपल्याला विनंती असणार आहे. अरुण रणदिवे प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स आपण यानंतर रेडी राहायचं. चला चला आपण मैदान मोकळं करायचं. प्रेक्षक वर्ग आपण चला मैदान मोकळं करायचं. प्रेक्षक वर्ग आपण स्पर्धेचा आनंद घ्या, मात्र मैदानाच्या बाहेरून घ्यायचा. अक्षय आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 5व्या षटकामध्ये अक्षयला आपण पाहतोय.
चला बत्ताशा आपण बाहेर यायचंय. चला यानंतर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. अरुण रणदिवे प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. आडवा बॅटने फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावतायत. खाली क्षेत्र वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. 2-1 धाव इथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतेय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 42 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 11 मध्ये. 6ची गरज आहे. म्हणजेच काय तर आता या मॅच मध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर त्या विजयाला गवसणी घातल्या. चला संदीप कांबळे सर यांच्याकडून आणखीन एक पारितोषिक आलं. अक्षय यांनी जर मनोज सकपाळ यांची विकेट घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यस डॉट बॉल येतोय. 10 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. 10 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. वायर स्पोर्ट्सचा संघ अगदी आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. बावडा चॅम्पियन्सच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ड्राईव्ह केलं जातं. क्षेत्ररक्षण दमदार रनआउटची संधी आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. आणखीन एक फलंदाज मनोज सकपाळ. बॅक टू द पवेलियन. पाहतोय संदीप कांबळे सरांचा स्क्रीन वरती. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच बावळ्यातील आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं मुकेश शिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. मी मुकेश आले आहेत आणि आता मात्र धावांचा पाऊस पडला जाणार काय देखील पाहणं गरजेचं. आवश्यकता 6 धावांची. 9 मध्ये 6ची गरज आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थ माने सर यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. लोकनाथ चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्विच रिव्हर्स करण्याचा प्रयत्न दरम्यान आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आणि इथे झाल्या चुकी. धावा किती मिळतात? पूर्णपणे 4. आलाय चौकार. आवश्यकता 8 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. इंद्रजित भरवे आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा. इंद्रजित भरवे. चला यानंतर दोन्ही टीम्स कॅप्टन अरुण रणदिवे प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स रेडी राहायचं. यानंतर लगेच टॉस केलं जाईल. सामन्याला देखील सुरुवात केली जाईल. 7 मध्ये 2ची आवश्यकता आहे. प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. षटकाराने सामना संपवला जाईल का? स्विच इट रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. प्रोटेक्शन आहे. स्ट्राईक ठेवली आहे. अर्थातच आता मात्र मुकेश शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. मुकेश शिंदे यांना संधी दिली आहे हा सामना संपवण्याची. 6 मध्ये 2 धावांची आवश्यकता. यस निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक आकर्षण आपल्याला पाहायला मिळणार. अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षकांना देखील एक संधी असणार आहे. आपण जर पाहिलं तर गोटू माने सर आपण जर या मॅच मध्ये गोलंदाजी केली तर प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. नितीन माने मुकेश शिंदे स्ट्रायकिंग इन वरती आहेत. आपले परम मित्र. त्यांच्या विरोधात गोलंदाजी केली जाईल का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. 6 मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. सोनू यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि 2ची आवश्यकता आहे.
या मॅच मध्ये आता विजयाच्या उंबरठ्यावरती कैलासवासी यशवंत रक्ते प्रणित वायर स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 2 धावा. बावडाचा चॅम्पियन्स आपल्याला जवळपास मिळाला. बॅकफुटला गेले, फटका खेळला, क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मिळते या एका धावेच्या मदतीने. आता मात्र पुन्हा एकदा संधी प्रतीक पाटीलकडे आहे. सामना संपवण्याची संधी प्रतीक पाटीलकडे असणार आहे. एका धावेची आवश्यकता. 5 मध्ये एक धाव दूर आहेत या बावडाचा चॅम्पियन्स बनण्यापासून. अर्थातच कैलासवासी यशवंत रक्ते प्रणित वायर स्पोर्ट्सचा संघ एक धाव दूर असणार आहे. 5 मध्ये एकाची आवश्यकता आहे. एका धावेची गरज आहे. प्रतीक पाटील ऑन साइडला टर्न केलाय. विजयाचा षटकार आणि बावड्याचा चॅम्पियन्स आपल्याला मिळालाय. चला दरम्यान आपल्याला बावड्याचा चॅम्पियन मिळालाय. अर्थातच कैलासवासी यशवंत रक्ते प्रणित वायर स्पोर्ट्सचा संघ ठरलाय. बावडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ वेल प्लेड वायर स्पोर्ट्स. दरम्यान यानंतर वळतोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओव्हर टू डीजे मास्टर. त्या अगोदर दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचंय. मेगा फायनलचा थरार अरुण रणदिवेस प्रणित मॉर्टिन स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच महालक्ष्मी प्रणित गोळीबार स्पोर्ट्स संघ. दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं. टॉस केला जाईल लगेचच. आणि त्याचबरोबर सारंग कांबळे आणि धनराज कांबळे आपण आपल्या 500 रुपयांचं कॅश प्राइज स्वीकारायचं. चला धनराज कांबळे आणि संस्कार कांबळे आपल्यासाठी 500